मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत, प्रत्येक अपडेटबद्दल आपण माहिती पाहत आहोत. आपल्याला माहिती आहे की नुकतीच पुण्याच्या जवळजवळ 5863 घरांची जाहिरात निघालेली आहे, सोडत निघालेली आहे. त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु अनेकांनी हा प्रश्न केला मित्रांनो की जे कोणी प्रत्यक्ष यादीवरील उमेदवार आहेत किंवा प्रत्यक्ष यादीवरील अर्जदार आहेत त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे, कधीपर्यंत ते क्लिअर होऊ शकते आणि आमचे अनामत रक्कम परत कधी मिळणार आहे, असे अनेक प्रश्न आले होते आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, जी काही म्हाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ 5863 घरांची जाहिरात निघालेली आहे किंवा सोडत निघालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक विजेत्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे. म्हणून अशा सर्व विजेत्यांचं RK प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन. आता महत्त्वाचं मित्रांनो, ही लॉटरी जाहीर झाल्यानंतर त्यांचे प्रत्यक्ष यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये अनेकांची नावे या प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत. आता प्रत्येकाला हीच ओढ लागली की जर प्रत्यक्ष यादी कधीपर्यंत क्लिअर होऊ शकते किंवा कोणाचं नाव कितव्या क्रमांकावर आहे तर त्याला लागण्याचे किती चान्सेस आहेत, किंवा आमची अनामत रक्कमच्या बाबतीत काय काय निर्णय घेतले जाणार आहेत, असे काही प्रश्न आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता महत्त्वाचं मित्रांनो, पहिलं बाकी प्रत्यक्ष यादीवरील जे कोणी अर्जदार आहेत त्यांचं ॲक्टिवेशन कधी होईल किंवा ती प्रत्यक्ष यादी कार्यान्वित कधी होईल, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जे सगळ्यांना पडलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आता सध्या लॉटरी जाहीर झालेली आहे. याच्यानंतर म्हाडाकडून डॉक्युमेंटेशनचं कॅम्पेन राबवलं जाईल. आता ऑनलाईन डॉक्युमेंट ज्यांनी सादर केलेले आहेत ते सगळे ऑनलाईन डॉक्युमेंट सगळे ओरिजिनल बघितले जातील. म्हाडामध्ये तुम्हाला वेळ दिली जाईल, त्या ठरलेल्या वेळेमध्ये किंवा कॅम्प लावला जाईल. ते कॅम्पमध्ये जाऊन तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत किंवा दाखवायचे आहेत. तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन अपलोड केले ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हाडाकडून पाहिले जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला अंतिमतः पात्र केलं जाईल. त्याच्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने या घराचे मालक होणार आहात. म्हणून या ठिकाणी काही अर्जदार हे या ठिकाणी अपात्र सुद्धा ठरू शकतात. म्हणून तुम्ही आत्तापासून तुमचे डॉक्युमेंट्स सगळे प्रॉपरली रेडी करून ठेवा आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला म्हाडामध्ये सबमिट करायचे. त्यासाठी तुम्हाला मेसेज दिला जाईल किंवा म्हाडाकडून तुम्हाला पत्र पाठवलं जाईल किंवा शेड्यूल दिलं जाणार आहे. तुम्हाला तुमचे जे काही देकारपत्र आहेत विजेत्यांचे ते ऑनलाईन अलॉटमेंट लेटर तुम्हाला पाठवले जातील. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. आता या ठिकाणी मित्रांनो, पहिली गोष्ट जे डॉक्युमेंट्समध्ये अपात्र ठरतील त्यांच्या जागेवर प्रत्यक्ष यादीवरील उमेदवारांना संधी दिली जाईल किंवा प्रत्यक्ष यादीवरील अर्जदारांना संधी दिली जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अर्थातच कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुमचं प्रत्यक्ष यादी ही कार्यान्वित केली जाणार नाही. दुसरं अतिशय महत्त्वाचं, आता याला किती वेळ लागू शकतो, तर याला साधारणतः मागील हिस्ट्री बघितली, मागचा इतिहास बघितला तर साधारणतः 3 ते 4 महिने ही संपूर्ण प्रक्रिया व्हायला लागू शकतो. जी काही प्रत्यक्षात आहे मित्रांनो ती 1 वर्षासाठी आहे. म्हणजे वर्षभर ही प्रत्यक्षात राहील. तुमची घरं वर्षानंतर सुद्धा 1 वर्षभरानंतर सुद्धा ॲक्टिवेट होऊ शकतात किंवा तुम्हाला तसा मेसेज म्हाडाकडून येऊ शकतो. म्हणून तुम्हाला 3 ते 4 महिने थांबावं लागणार आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला मेसेज येईल म्हाडाकडून, जर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल तर किंवा तुम्हाला घर मिळणार असेल तर. तिसरं अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, आता या ठिकाणी अनेक विजेते असे आहेत की त्यांना एका विजेत्याला 2-2, 3-3 ठिकाणी घरे लागलेली आहेत. किंबहुना काही जण असे आहेत की नवरा आणि बायको दोघांनी 2-2, 3-3 ठिकाणी घरे लागलेली आहेत. अशा बाबतीमध्ये त्यांना एकच घर ठेवून बाकीची घरे ही म्हाडाला परत करायची आहेत आणि जी काही परत केलेली घरे आहेत, जी काही सरेंडर केलेली घरे आहेत ती प्रत्यक्ष यादीवरील उमेदवारांना दिली जाणार आहेत. आणि म्हणून कुठेतरी जे कोणी प्रत्यक्ष यादीवर आहेत त्यांना मात्र ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला थोडा वेळ लागणार आहे. आणि जेव्हा ते सरेंडर करतील त्याच्यानंतर त्या प्रवर्गामध्ये त्या संकेतकामध्ये जे कोणी विजेते प्रत्यक्ष यादीवरील असतील त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य क्रमानुसार, म्हणजे तुमचं प्रत्यक्ष यादीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये 1 नंबर नाव आहे, 2 नंबर नाव आहे, 3 नंबर नाव आहे, त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं. पण माझ्या मते लमसम जे अर्जदार जनरल पब्लिक जर प्रवर्ग सोडला किंवा तरी जरी पकडला तरी 1 ते 5 किंवा 10 जास्तीत जास्त, म्हणजे जे प्रायोरिटी नंबर 1 ते 10 मध्ये आहेत त्यांना मात्र घर लागण्याचे 90% चान्सेस या ठिकाणी आहेत. पहिले 1 ते 5 तर 100% चान्सेस आहेत आणि पुढील जे कोणी 5 ते 10 किंवा 6 ते 10 आहेत सिरियल नंबर त्यांना मात्र बरेच 90% घरे लागण्याची या ठिकाणी चान्सेस आहेत. म्हणजे सिरियल क्रमांक 1 to 10 यांना खूप चांगली संधी या ठिकाणी मिळणार आहे, कारण बरीच घरेही सरेंडर केली जाणार आहेत. चौथं महत्त्वाचं, अनेकांच्या किमतीबाबत इश्यू होऊ शकतात किंवा अनेकांना लोन होणार नाही, अनेकांना पैसे जमा करणं होणार नाही, अनेकांना ते शक्य होणार नाही. अशाही केसमध्ये ती आपली घरे सरेंडर करू शकतात आणि ती सरेंडर केलेली घरे ही
प्रतीक्षा देवरील उमेदवारांना दिली जातील. 5वं, अनेक जण लोकेशनला जातील, लोकॅलिटी पाहतील, अनेक जणांना लोकॅलिटी पसंत येणार नाही, त्यांना आवडणार नाही, घरे आवडणार नाहीत, अशा वेळेस ती लोकं ही घरे सरेंडर करू शकतात. लक्षात घ्या. आणि ही घरे सुद्धा म्हाडाच्या प्रतीक्षातील जे कोणी विजेते आहेत, जे कोणी अर्जदार आहेत, त्यांना या ठिकाणी ही घरे दिली जातील किंवा त्यांना अशी या ठिकाणी घरांची संधी नक्कीच मिळणार आहे. म्हणून एकंदरीत जे कोणी डॉक्युमेंट्समध्ये अपात्र होणार आहेत, ज्यांना अनेक घरे लागली ते सरेंडर केली जाणार आहेत, जे पैसे भरू शकतील वेळेवर त्यांच्या बाबतीमध्ये आहे, जे लोकॅलिटी ज्यांना पसंत येणार आहे त्यांच्या बाबतीमध्ये आहे, अशा केसमध्ये ही सगळी घरे सरेंडर केली जातील आणि ती प्रतीक्षेवरील उमेदवारांना दिली जातील किंवा प्रतीक्षेवरील अर्जदारांना दिली जातील. आणि म्हणून कुठेतरी प्रतीक्षेवरील अर्जदारांना अजून काही काळ वाट पाहणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर अनामत रक्कम, जे कोणी विजेते, जे कोणी अर्जदार प्रतीक्षा यादीवर आहेत त्यांची अनामत रक्कम ही पुढील 10 ते 15 दिवसात रिटर्न केली जाणार आहे. ती तुमच्या खात्यावर ऑटोमॅटिक जमा होईल. जे कोणी वेटिंग लिस्ट असतात त्यांचे पैसे भाडा ठेवून घेत नाहीत, त्यांचे पैसे लगेच वापस केले जातात. पण तुमचा प्रतीक्षा यादीवरील हक्क जो आहे, जो काही अधिकार आहे, तो तसाच अबाधित राहणार आहे जोपर्यंत ती प्रतीक्षा यादीचा कालावधी जो पण आहे 1 वर्षाचा कालावधी असेल तर वर्षभरानंतर तुम्ही त्याचे वेटिंग लिस्टवर तुमचा अधिकार असणार आहे. कधी पण ते घर कन्फर्म होऊ शकतं आणि कधी पण तुम्हाला म्हाडाकडून मेसेज दिला जाऊ शकतो किंवा पत्र दिलं जाऊ शकतं. म्हणून एकंदरीत अनामत रक्कम ही तुमची तुम्हाला परत मिळणार आहे. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर ती परत केली जाईल आणि जी काय प्रतीक्षा देय आहे ती टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाईल आणि त्याच्यानुसारच त्या विजेत्यांना इंटिमेशन देऊन पुढील त्यांची प्रक्रिया सुरू केली जाईल. तर हे होतं मित्रांनो म्हाडाच्या पुणे मंडळाच्या जाहीर झालेल्या लॉटरी संदर्भातील प्रतीक्षा देवरील उमेदवारासंदर्भात किंवा प्रतीक्षा देवरील अर्जदारासंदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.